महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील दख्खनच्या विशाल पठारावर उभा आहे एक पवित्र डोंगर. याच डोंगरावर ढगांच्या कुशीत वसलं एक अद्भुत देवस्थान. हजारो वर्षांची श्रद्धा, लाखो भक्तांची आस्था आणि एक दिव्य शक्तीची कथा. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं या जयघोषात आणि गुलालाची उधळण करत ज्योतिबाची चैत्र यात्रा दरवर्षी उत्साहात पार पडते. महाराष्ट्रातून आणि देशभरातून लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने यात सहभागी होतात. आज आपण उलगडणार आहोत ज्योतिबाच्या डोंगरावर असणाऱ्या अनेक परंपरा मागचं गूढ आणि चैत्र यात्रेच्या सोहळ्याची भव्यता. ज्योतिबाची कथा केवळ लोकपरंपरेत नाही तर प्राचीन धर्मग्रंथातही तिचा उल्लेख आढळतो. या दक्षिण भारतामध्ये पूर्वी काय होतं की या ठिकाणी फार मोठा अनाचार माजलेला होता. म्हणजे तो अनाचार कशामुळं तर षडरिपू युक्त असे जे दैत्य होते ते दैत्यांचा या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये प्राबल्य माजलेलं होतं. त्यामध्ये आपण रत्नासूर, रक्तभोज, करवीर, कोल्हासूर, त्यानंतर देवीलाख्य असे अनेक राक्षस या ठिकाणी काही झालेले होते, निर्माण होते. आणि या ठिकाणी या राक्षसांनी या ठिकाणच्या देवताच्या पूजा अर्चा, देवता कृतेची जी कामं होती ती कामं पूर्णतः बंद करून या ठिकाणी असा अनाचार निर्माण झालेला होता. आणि तो जो पापाचा भार होता तो पापाचा भार या भूमातेला सुद्धा सहन होत नव्हता. त्यावेळी ही तक्रार कोणाकडे करायची तर या दक्षिण भूभागाची मूळ पालनकर्ती आई अंबाबाई, या अंबाबाईंच्याकडे गेल्यानंतर त्यांना सांगितलं की या भूतलावर इतकं प्राबल्य माजलेलं आहे तर यांचा निपात करणं गरजेचं आहे. त्यावेळेला आई महालक्ष्मी, जिला आपण अंबाबाई या नावानं संबोधतो, कोल्हापूरची अंबाबाई, या अंबाबाईंनी काय केलं की याच्यावरचं जे सोल्युशन आहे तो आपण देवांचा राजा इंद्र यांच्याकडे जाऊ. मग इंद्रांच्याकडे ज्या वेळेला गेल्यानंतर इंद्र म्हणले या माजलेल्या दैत्यांचा समूळ उच्चाटन करण्याचं जे काम आहे, धर्माचा ज्या वेळेला नाश होतो त्या वेळेला धर्माचं काय करायचं आहे, पुनर्प्रतिष्ठापन करत असताना ते कार्य जे आहे ते विष्णूंच्याकडं, ते विष्णूंच्याकडे आपण जाऊ. आणि वैशिष्ट्य असं की त्यावेळेला विष्णू आणि शिवशंकरजी कैलासामध्ये वार्तालाप करत होते. आणि मग त्यावेळेला आई अंबाबाई त्याचबरोबर देवेंद्र म्हणजे इंद्र हे सर्व आणि काय हे सर्व कोणाकडे गेलेत, विष्णूंच्या गेले. त्या ठिकाणी दोघंही त्या ठिकाणी होते. त्यावेळेला आई अंबाबाईंनी त्या दोघांना नमन केलं आणि सांगितलं की तुमच्याच वरदानामुळं, तुमच्याच आशीर्वादामुळं करवीर क्षेत्री तर कोण तर करवीर आणि कोल्हासूर यांचा उन्माद माजलेला आहे. त्याचबरोबर मैनागिरी पर्वत ज्याला आपण म्हणतो, मैनाकगिरी म्हणून, ज्याला वाडी रत्नागिरी आता हे नाव संबोधित झालं, ते आपण पुढभाग घेणार आहे. तर या मैनागिरीवरती रत्नासूर, रक्तभोज, रक्तबीज, देवीलाख्य असे जे असुर आहेत, या असुरांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये काय केलेलं आहे की उन्माद माजवलेला आहे. तर यांचं समूळ असं उच्चाटन करणं गरजेचं. यावर त्यासाठी काहीतरी तुम्हाला करायला पाहिजे. त्यावेळेला शिवशंकर आणि विष्णूंनी सांगितलं की असा अलौकिक अवतार या भूभागावर निर्माण होणार आहे. आणि त्यासाठी या हिमालयामध्ये पौगंड ऋषी आणि विमलांबुजा या दोन ऋषी पती पत्नींनी शिवशंकर, विष्णू आणि त्रयदेवात्मक या देवांची आराधना करणे आणि शिवाची आराधना करण्यासाठी 100 वर्षे त्यांनी शनी प्रदोषाचे व्रत केलेले होते. आणि त्यासाठी त्यांच्या आश्रमामध्ये म्हणजे हिमालयामध्येच केदारनाथ या ठिकाणी असा एक अद्वितीय अवतार, त्यामध्ये ब्रह्मा असेल, विष्णू असेल आणि शंकरजी असतील. त्याचबरोबर जो क्रोध जमदग्नीचा कोणी स्वीकारला नव्हता, त्या क्रोध सुद्धा ज्याच्याकडे असेल, क्रोधाचं तेज आणि या कोटी सूर्याचं तेज, या सर्वांचं एकत्रीकरण असणारा अद्वितीय दैदिप्यमान अशा पद्धतीचा जो अवतार या भूभागावरती या पौगंड ऋषी आणि विमलांबुजांच्या आश्रमामध्ये प्रकट होईल. आणि प्रकट होईल तो कुणाच्याही पोटी जन्म घेणार नाही. आणि ज्योतीतून प्रकट झाले 8 वर्षाच्या बटूरूपामध्ये. त्यासाठी गर्ग मुनींनी त्यांना बाहा काय लावला, प्रत्यय लावला, कानडी प्रत्यय. आणि त्या ज्योतीचं ज्योतिबा नामकरण झालं.
लोककथांनुसार ज्योतिबा हे केदारेश्वर यांचे अवतार मानले जातात. ब्रह्मांडातील 5 दिव्य शक्तींचा संगम. ब्रह्मा, विष्णू, शिव, सूर्य आणि जमदग्नी या पंचतत्वांचा अवतार म्हणजे ज्योतिबा. आज या डोंगरावर उभं असलेलं मंदिर शतकानुशतकं भक्तीचं केंद्र राहिलं आहे. अशी श्रद्धा आहे की इथं दर्शन घेतलेल्यांना 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचं पुण्य मिळतं. म्हणूनच लाखो भाविक ज्योतिबाच्या चरणी नतमस्तक होतात. पहाटे 4 वाजता घंटानाद होऊन मंदिर उघडलं जातं. त्यामध्ये अपवाद आहे 9 दिवस नवरात्रीचे. त्यानंतर कार्तिक स्नान म्हणून जे अश्विन पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत जो महिन्याचा कालावधी असतो त्यावेळेला फक्त आणि चैत्र पौर्णिमा म्हणजे या कालखंडामध्ये 3 वाजता काय केलं जातं, मंदिर उघडलं जातं. हे अपवादात्मक, बरोबर आहे. तर सकाळी उठल्यानंतर देवाची काय केली जाते, 3 वाजता पाद्यपूजा, मुखमार्जन आणि काकड आरती. त्यानंतर 8 वाजता सर्व देवांना अभिषेक. त्याचबरोबर 9 वाजेपर्यंत हा अभिषेकाचा कार्यक्रम होतो. 9 ते 10:15पर्यंत देवांना वस्त्र, अलंकार, आभूषणं आणि सालंकृत अशी पूजा बांधली जाते. बरोबर 10-10:15च्या दरम्यान नाथांच्या फेट्यामध्ये, पगडीमध्ये तो काही जो जशी पूजा असेल त्या पद्धतीनं पंचफुलाचा काय केला जातो, चुरा खोवला जातो. आणि त्यानंतर 10:30 ते बरोबर 12 म्हणजे 1.5 तासाच्या कालावधीमध्ये धूपारती असते. धूप आणि पंचारती. या धूपारती झाल्यानंतर 12ला बरोबर 12 आणि त्या दरम्यान केदारनाथांना जो त्यांचा जो नैवेद्य आहे, पुरणपोळी वगैरे, ते नैवेद्य त्या ठिकाणी काय केला, तो महानैवेद्य त्यांना दाखवला जातो. ते 12 ते 3 या दुपारच्या कालखंडामध्ये काय जातो, तो दर्शनासाठी सकाळपासून मंदिर असतं. मात्र ते मंदिराचं दर्शन वगैरे हे कामकाज चालू असतं. त्या मध्यंतरी कोणताही विधी वगैरे काय होत नाही. मात्र जे भक्त भाविक येतात त्यांचे काही कुलाचाराचे विधी असतात. त्यामध्ये कुणाचं दंडस्थान असेल, कुणाचं काय असेल, नैवेद्य असेल, कुणाचं गुलाल खोबऱ्याचं वगैरे निव असेल, ते नित्यनैमित्तिक कुलाचारा विधीप्रमाणे ते विधी चालू राहतात. बरोबर 3ला परत देवांना अभंगी स्नान घातलं जातं. त्यानंतर परत 3 नंतर 4 ते 4:30च्या दरम्यान देवाला परत दुपारची पूजा बांधली जाते. त्यामध्ये परत सकाळचा जसा कार्यक्रम झाला त्या पद्धतीनं त्या देवांना वस्त्रालंकार, आभूषणं वगैरे ही त्या ठिकाणी वापरली जातात. परत बरोबर 4-4:30 ते म्हणजे सूर्यास्ताला परत दुपारती उभारती. दुपारती बरोबर सूर्यास्तानंतर 1.5 तास चालते. आणि त्यानंतर परत एकदा जसा सकाळी महानैवेद्य असतो तसा महानैवेद्य नाथांना भोग चढवला जातो. आणि त्यानंतर आरती संपल्यानंतर केदारनाथांचे जे पूर्वीचे जे आभूषण आहेत ते उतरली जातात. परत रात्रीच्या वेळेला काय केलं जातं की परत देवाचं मुखमार्जन केलं जातं. वेगळी वस्त्र परिधान केली जातात आणि त्यावेळेला शेज आरती होते आणि देवांना पलंग वगैरे घातला जातो आणि पलंगावरती देव विश्रांतीसाठी काय असतात थांबतात. आणि मग बरोबर 11 वाजता मंदिर बंद होतं. आज ज्योतिबाच्या नावाने ओळखलं जाणारं हे मंदिर इतिहासाच्या अनेक टप्प्यांना साक्षी आहे. असं मानलं जातं की 18व्या शतकात राणोजी सिंधिया यांनी या मंदिराचं बांधकाम केलं. काळ्या दगडातील भव्य रचना आणि डोंगराच्या माथ्यावरचं स्थान या मंदिराला एक अद्भुत भव्यता देतं. ज्योतिबा डोंगरावर 3 पवित्र मंदिर आहेत. त्यापैकी एक आहेत काळभैरव, ज्यांच्या समोर नारळ वाढवण्याची प्रथा आहे. ज्योतिबाला जो भक्तांकडून गुलाल आणि नारळ आणला जातो तो नारळ काळभैरवाला वाढवला जातो. तसेच चोपडाई देवीचं आणि यमाई देवीचं मंदिर देखील आहे. यमाई देवीच्या मंदिराकडे जाताना दिसते एक प्राचीन गुहा. जांभ्या दगडात कोरलेली ही गुहा नेहमी थंड असते. इथं आल्यावर मनाला एक शांततेची अनुभूती होते. आणि त्याच गुहेत एक स्वयंभू गणेश मूर्ती देखील आहे.
या ठिकाणची सर्व करवीर क्षेत्राची ज्यावेळेला मोहीम सर्व वधानंतरची जी पूर्ण झाली त्यावेळेला नाथ केदार दक्षिणेहून उत्तरेकडे जायला निघाले. त्यावेळेला महालक्ष्मीने साक्षात ज्योतिबांना सांगितले की तुम्ही जाऊ नका, तुम्ही ह्या गोरगरीब जनतेसाठी तुम्ही इथेच कायमस्वरूपी इथेच राहा. आणि त्यावेळेला ज्योतिबांचा राज्याभिषेक सोहळा या ठिकाणी करण्यात आला. त्यावेळेला ज्योतिबांचं जर मुख बघितलं तर या ठिकाणी दक्षिणे दिशेला ज्योतिबांचं मुख कायमस्वरूपी महालक्ष्मीकडे आहे. त्यावेळेला ती विनवणी करण्यासाठी 5 पाये अनवाने महालक्ष्मी ज्योतिबावरती धावत आली. त्यावेळेपासून हे 5 रविवार हे खेटे यात्रा कोल्हापूरवासी जे आहेत ते खेटे यात्रा करत असतात. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला इथे भरतो एक भव्य उत्सव, तो म्हणजे ज्योतिबाची चैत्र यात्रा. गुलाल खोबऱ्याची उधळण करत लाखो भाविक या दिवशी डोंगर चढतात. काही क्षणातच संपूर्ण डोंगर गुलाबी रंगात न्हाऊन निघतो आणि वातावरण दुमदुमतं एकाच जयघोषानं, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. चैत्र यात्रा म्हणजे काय आहे की आई यमाई हा रेणुकेचा अवतार आहे. रेणुका देवीचं आणि जमदग्नी ऋषींचं या ठिकाणी विवाह सोहळा संपन्न होतो. आणि पूर्वजन्मामध्ये परशुराम अवतार धारण केला. देवांनी त्यावेळेला या लग्न सोहळ्यात जे वरदान दिलं त्या लग्न सोहळ्यात श्री ज्योतिबा देव स्वतः उपस्थिती पालखीमध्ये येतात. हा विवाह सोहळ्याचा औचित्य साधून या दिवशी चैत्र पौर्णिमेची यात्रा होती. या यात्रेला परंपरा 108 मानाच्या सासनकाठ्या असतात, ज्या महाराष्ट्र कर्नाटकातून सासनकाठ्या डोंगरावरती दाखल होतात. 108 आणि इतर अशा भरपूर प्रमाणात सासनकाठ्या असतात. या सासनकाठ्या प्रत्येक गावावरून, आता सातारा जिल्ह्यातील काही मानाच्या सासनकाठ्या आहेत, इतर जिल्ह्यातील मानाच्या सासनकाठ्या. ह्या सासनकाठ्या ज्योतिबाची चैत्र यात्रा कामदा एकादशीपासून या यात्रेला सुरुवात होते. या कामदा एकादशी दिवशी पहिली मानाची सासनकाठी बेळगावहून भाविक डोंगरावरती दाखल होतात. त्यानंतर कामदा एकादशी नंतर द्वादशीला नैवेद्य होतो आणि त्यानंतर ही 5 दिवसांची यात्रा असते. आणि या वर्षीची यात्रा ही 1 एप्रिलला आहे. त्यावेळेला मुख्य सोहळा जो आहे तो 5:30 वाजता पालखी सोहळा ज्योतिबा मंदिराकडून यमाई मंदिराकडे प्रस्थान होणार आहे. आणि ह्या पालखी सोहळा झाल्यानंतर या यात्रेची सांगता होते. ज्योतिबा हे फक्त लाखो भाविकांचे कुलदैवत नाही, तर महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. शेकडो वर्षांपासून गावोगावी ज्योतिबाच्या कथा सांगितल्या जातात. लोकांच्या श्रद्धेत, त्यांच्या गाण्यात, त्यांच्या परंपरात आजही दख्खनचा राजा वास करतो.